आज या ठिकाणी जे मरघाई नगर येथे होत असलेलं चर्च 2020ला हे प्रकरण समजलं सगळ्यांना आणि त्याच्यानंतर त्या म्हणजे तो नारायण आहे त्याला इथं बोलून सांगण्यात होतं. त्यांना सांगितलं त्यावेळेला सांगितलं होतं की मी याच्या पुढं चर्च म्हणून उपयोग करणार नाही, हे माझं घर आहे आणि मी ह्याला घराचं स्वरूप देऊन मी घर बांधून राहतो अशी त्यांनी पंचायतसमोर गवाही त्यावेळेला दिली होती. परंतु 4 वर्षानंतर पुन्हा हेच प्रकरण आज वेगळ्या पद्धतीने दिसत आहे. आज आमच्या मुलांनी काही त्यांनी व्हिडिओ आणलेले आहेत की त्याच्यामध्ये काही आमच्या जातीचे लोक असू देत किंवा इतर जातीचे लोक असू देत त्यांना धर्मांतर करण्याचं काम चालू आहे आणि त्यांची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना सुद्धा त्यांनी रविवारी करत आहेत. मग त्याने ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की मी या घर म्हणून या घरात राहतो, परंतु तेच घर आता त्यांनी या संस्थेच्या नावानं वापरत असतील तर सर्वांच्या मध्ये चर्चा व्हावी त्याच्यावर आणि काय तोडगा काढावा ते पंचायतने काढावी. याच्या अगोदर 2020 मध्ये जे झालं प्रकरण त्या प्रकारामध्ये सिव्हिल मॅटरमध्ये केस चालू आहे. त्या केसमध्ये जवळजवळ 5-6 मुलांची नावं सुद्धा आहेत. त्या मुलावर आतापर्यंत सुद्धा केस चालू आहे. मग केस असताना हे सगळं चालू असताना तो कसं प्रेरित करतो किंवा प्रार्थना कसं करू शकतोय. मग आमची जबाबदारी किंवा पंचायतची जबाबदारी आहे की तिथं काय खरोखर चाललंय त्याचं प्रत्यक्ष पाहणी करावी आणि याच्यावर तोडगा काढावा. आणि याच्या पुढे जे आम्ही शेवटचं निवेदन त्यांना देत आहोत की कारण आम्ही 2-3 वेळा युवक मंडळाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे परंतु कारवाई शून्य झालेली आहे. त्या पद्धतीनं आमच्या सर्वांच्या मध्ये असं मत आहे की याच्या पुढे तिथं मुलं कुठलेही काम करायला जाणार नाहीत. सर्वस्व अधिकार पंचायतीनं घ्यावा, ती केस मागे तर घ्यावी. आणि आता तो सकाळी मी बघितलं स्टेटमेंट देत आहे की मी गुन्हा घेऊन राहतो किंवा मी शांततेनं प्रेर करत आहे. त्याला प्रेर करण्याचा अधिकार कोण दिला हा आपला प्रश्न आहे. तो स्टेटमेंट देतात पोलीस कमिशनर किंवा पोलीस साहेबांच्या स्टेटमेंट देत आहे. परंतु आता तो बघा आजपर्यंत फक्त तो कपडे घालून होता, आज बघितला रूप तर तो म्हणजे फादर स्वतःला फादर म्हणताय. त्याच्यावर तुम्ही विचार करा की तो कुठल्या परिस्थितीला गेलेला आहे. आणि ज्या वेळेला या पंचायतीने त्याला परमिशन दिलं आहे येशू आधार संस्था याच नावानं आहे त्याचा याचाही सखोल चौकशी करावी आणि हे प्रकरण कोण केलंय किंवा कुणाच्या हस्ते झालंय याचेही तिथे नाव उपलब्ध करून हे कोणी प्रकरण केलं आहे किंवा कुणाच्या हस्ते झालंय त्याच्यावर मी कारवाई करावी अशी विनंती करतो.